देशातील एका मोठ्या बँकेतून 1000 कोटी रुपये गायब झाले. ना कोणताही हॅक, ना कोणताही ट्रेस. आणि त्या गोंधळात एक 14 वर्षांचा कचरा वेचक मुलगा म्हणाला, पैसे चोरी गेले नाही, सिस्टमने स्वतःच लपवले. पुढे जे झालं ते सगळ्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. ही गोष्ट आहे श्यामची. फुटपाथवर झोपणारा, कचरा वेचून पोट भरणारा, ज्याला जग काहीच नाही समजायचं. पण त्याच्याकडे एक अशी ताकद होती जी कोणत्याही डिग्रीपेक्षा मोठी होती. तो मशीन्स समजत होता. हो, मशीन्स काय बोलतात ते. रस्त्यावर पडलेले तुटलेले फोन, जुने CPUs, वायर, सर्किट्स, हे सगळं श्यामसाठी कचरा नव्हतं. तो त्यात पॅटर्न पाहायचा, लॉजिक पाहायचा. लोक त्याला हकलायचे, पण तो शांत बसून मशीन्स ऐकायचा. श्याम हलक्या आवाजात बोलायचा, लोकांना मी गळीत दिसतो, पण मला मशीन काय सांगते ते ऐकू येतं. आणि मग एका दिवशी बँकेच्या सर्व्हरमध्ये काहीतरी बिघडलं. 1000 कोटी रुपये एका क्षणात गायब झाले. IT टीम पॅनिक झाली. सगळे लॉग्स क्लीन, कोणताही हॅकर ट्रेस नाही. IT हेड घाबरले. दिस इज इम्पॉसिबल. पैसे गेले कसे? तेवढ्यात बाहेर उभा असलेला श्याम स्क्रीनकडे बघत म्हणाला, पैसे चोरी गेले नाहीत, सिस्टमने स्वतःच लपवलेत. गार्डने त्याला लगेच थांबवलं. अरे चल बाजूला. पण मोनिका, बँकेची सिनियर ॲनालिस्ट, तिने काहीतरी वेगळं पाहिलं. मोनिका म्हणाली, थांबा, त्याला बोलू द्या. श्याम आत गेला. सगळे IT एक्सपर्ट्स त्याच्याकडे हसत होते. पण त्याने स्क्रीनकडे एकटक पाहिलं. श्याम म्हणाला, तुम्ही चुकीचा लॉग बघताय. खरा रस्ता सिस्टमने लपवलाय. तू पॅटर्न ओळखत होता. जिथे बाकी सगळ्यांना केऑस दिसत होतं, तिथे त्याला लॉजिक दिसत होतं. ही चोरी कोणत्याही बाहेरच्या हॅकरनी केलेली नव्हती. सिस्टमला कन्फ्यूज केलं होतं. पैसे हिडन लेअरमध्ये शिफ्ट झाले होते. मशीन्स ताकदीवर नाही चालत, त्या पॅटर्नवर चालतात. त्याने छोटे छोटे ट्रान्झॅक्शन्स वापरले. सिस्टमला ट्रस्ट बिल्ड केलं. स्लोली रिव्हर्स फ्लो सुरू झाला. एक एक करून पैसे परत यायला लागले. पण अचानक सिस्टम अनस्टेबल झाला. शटडाऊन करायचा की नाही हा डिसिजन क्रिटिकल होता. श्याम जोरात बोलतो, आत्ता बंद नाही केलं तर सगळं कायमचं जाईल. एक 1000 कोटी परत आले होते. एक सिनियर ऑफिसर सिस्टमला फसवण्याचा प्रयत्न करत होता, पण सिस्टमने त्यालाच पकडलं. ही चोरी बाहेरून झाली नव्हती, ती बँकेच्या आतूनच झाली होती. मोनिका श्यामकडे पाहत म्हणाली, तुला 20 कोटी देतो, नोकरी देतो, तुला जे हवं ते. श्याम शांतपणे हसला. मला काही नको, फक्त असा सिस्टम बनवा जिथे कचरा वेचक मुलांनाही कोणी इग्नोर करणार नाही. तुमच्या आसपासही असे किती श्याम असतील ज्यांना आपण कधीच पाहत नाही. जर तुम्हाला वाटतं टॅलेंट कधीच गरीब नसतो, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कधीकधी सिस्टम वाचवायला सिस्टमच्या बाहेरचा माणूस लागतो.